पालिकेच्या 2025च्या या नगरसेवक इलेक्शनमध्ये तुम्ही भाजपकडून फॉर्म भरणार होता. हो. आज फॉर्म भरायची लास्ट डेट होती, तर आज लास्टच्या दिवशी तुमचा फॉर्म भाजपच्या याच्यातून भरला गेला नाही. तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय नाराज आहात हे तुम्ही स्पष्ट करत आहात. पक्षाबरोबर एकनिष्ठ इथून पुढे राहणार आहात का तुमची भूमिका काय स्पष्ट करणार आहात? नाही, आता सर्वप्रथम सांगायचं तर आम्ही ज्यांच्यासाठी उमेदवारी मागितलेली होती सौ वैशाली अमित पसारे, तर त्यांनी 2015 मध्ये महानगरपालिकेची इलेक्शन लढवलेली होती आणि त्यामध्ये त्या 2 नंबरला आलेल्या होत्या. साधारणतः 900 ते 950 मतदान आम्ही त्यावेळेस घेतलेलं होतं. फक्त 100 ते 150 मतांनी आमचा पराभव झालेला होता. त्याच्यानंतर त्यांनी 2016 ते 2020 या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचं महिला आघाडी जिल्हाध्यक्षपद भूषवलेलं होतं व त्यांनी त्या माध्यमातून खूप साऱ्या महिलांची कामे केलेली होती, तसेच सामाजिक उपक्रम राबवलेले होते. तसेच 2020 नंतर त्यांनी काही तब्येतीच्या कारणामुळे त्या थोडस थांबल्या व त्याच्यानंतर 2020 पासून मी स्वतः अमित दिलीप पसारे भारतीय जनता पार्टीच्या बुद्धिजीवी आघाडी जी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, तर त्या कोल्हापूर जिल्ह्याचा मी बुद्धिजीवीचा जिल्हा संयोजक म्हणून काम करतोय आजपर्यंत. आतापर्यंत म्हटलं तर हरकत नाही. पण इथून पुढे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत. याचे कारण की आज राजारामपुरी मधील जो प्रभाग क्रमांक 15 आहे, त्या प्रभाग क्रमांक 15 हा हिंदू बहुल भाग आहे आणि ज्यांना उमेदवारी दिलेली आहे ती अल्पसंख्याक उमेदवार आहेत, त्यांना दिलेली आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की निवडून येण्याचा जो सक्षम उमेदवार म्हणून जो क्रायटेरिया काढलेला होता त्यामध्ये आम्ही फिट बसत होतो. आम्ही गेली 10 वर्षे पक्षाच्या सक्रिय राजकारणात आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी इलेक्शन मध्ये ज्या काही कराव्या लागतात, जसे की आपले कार्यकर्ते वगैरे, साधारणतः आमचं स्वतःचं मतदान जवळपास, पक्षाचं नाही सांगत, आमचं स्वतःचं जवळपास 3,500 ते 4,000 मतदान या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहे आणि हे आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवलेलं होतं मुलाखतीच्या वेळेस. तर या सर्व गोष्टी असताना सुद्धा आमची उमेदवारी डावलली गेली. यामध्ये काय गोष्टी घडल्या पडद्यामागे किंवा काय हे आम्हाला माहित नाहीये, पण आज आमचा निर्णय झालेला आहे. आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दोघं पण राजीनामा देत आहोत. हे आमचं फायनल आहे. क्रमांक 15 मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 15 मधले उमेदवार पसारे सर यांच्या मिसेस प्रभाग क्रमांक 15 मध्ये उभा राहणार होत्या भाजपकडून, तर त्यांना भाजपची उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. तर लोकांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या बाबतीतल्या त्या आपण थोडस जाणून घेऊया. गेली 10 वर्षे आमचे पुतण्या अमित पसारे व त्याच्या पत्नी वैशाली अमित पसारे 10 वर्षे भाजपशी एकनिष्ठ राहून आपल्या प्रभागातल्या बऱ्याच समस्या सोडवण्यात अग्रेसर होत्या आणि आम्हाला खात्री होती की आम्हाला बीजेपी तर्फे तिकीट मिळण्याची खूप 100% खात्री होती. पण पक्षातर्फे आमचा भ्रम निराश केल्यामुळे आम्ही आता अमितच्या पाठीशी राहिलेलो आहे. त्यांनी अमितने जो निर्णय घेतलाय त्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतलेला आहे आणि भाजप भारतीय जनता पार्टीचा सर्व सदस्यांनी आमच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि इथून पुढे वैयक्तिक आमचं समाजकार्य हे चालूच राहील. आमची पसारे फॅमिली खूपच मोठी आहे. आमच्यातर्फे इथून पुढे समाजाचं कार्य चालूच ठेवण्यात येईल आणि बाकी काय पक्षाबद्दल काय बोलण्यात जास्त आता आम्हाला रस जोरलेला नाही आहे. आमचं कार्य हे चालूच राहील. धन्यवाद.